नमस्कार माझ्या मित्रमंडळींनो. तर आज आहे माझा वाढदिवस. रात्रीचे 12 वाजले आणि दरवाजाची बेलसुद्धा वाजली. म्हटलं एवढ्या रात्री कोण आलं असेल. दरवाजा उघडते आणि पाहते तर काय, आमच्या शिवांश केक घेऊन चक्क माझ्या डोळ्याच्या समोर उभा. त्याचं एवढं गोंडसं सरप्राईज बघून खरंच मी भारावून गेले. त्या क्षणी मला सुचलंच नाही आणि त्यामध्ये त्याचा व्हिडिओसुद्धा काढायचा राहून गेला. त्यांनी माझं औक्षण केलं. माझ्या छोट्या शिवांशने सुद्धा माझं औक्षण केलं. त्याला बघून खरंच खूप आनंद झाला. मांडीवर घेतलं आणि केक कापला. तो केक त्यालासुद्धा भरवला आणि माझ्या बहिणी भावालासुद्धा भरवला. सकाळी उठले आणि नेहमीप्रमाणे ऑफिसचं काम करायला सुरुवात केली. ऑफिसचं काम झाल्यानंतर रात्री आम्ही डिनरला जायचा प्लॅन केला. मग काय माझ्या बहिणीला आणि भावाला बोलवलं. आम्ही डिनरला जायला निघालो. माझा नवरा नुसता पुढे पुढे पळत होता. त्याला बोलले, अरे थांब थांब, पण कसला ऐकतोय. मी त्यांच्यासोबत व्हिडिओ काढत होते आणि जबरदस्तीने माझ्या नवऱ्याला पण ओढलं. म्हटलं ये रे जरा. आमचा शिवांश बघा कसला आनंद घेत होता. आम्ही हॉटेलमध्ये येऊन पोचलो. माझी बहीण विचारते, हॉटेल चालू आहे ना. ते म्हणाले हो चालू आहे चालू आहे. आम्ही पोट भरून जेवण केलं. छान अशा गप्पा गोष्टीसुद्धा केल्या. हे बघा माझ्या शिवांशने माझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवलं. कसलं गोड आहे ना. माझ्या अहोंनीसुद्धा मला छान असं गिफ्ट दिलं. तो म्हणाला, तू व्लॉग बनवायला सुरुवात केलं ना, मग हे घे तुझ्यासाठी ट्रायपॉड. मला गिफ्ट खूप आवडलं. आजचा दिवस खरंच खूप छान आणि खूप मजेत गेला माझ्या बहिणी भावांसोबत आणि माझ्या अहोंसोबत.